पवार कुटुंबियांचं मूळ गाव असणाऱ्या काटेवाडी येथे आपण आहोत। संपूर्ण राज्यभरात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। संपूर्ण राज्याचं पुन्हा एकदा बारामतीकडे लक्ष लागलेले आहे, कारण काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढाई होणार आहे। युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार ही लढाई होणार आहे। एकंदरीतच बारामतीमध्ये आता आपण आहोत। बारामतीमधील काटेवाडी येथे शरदचंद्र पवार गटाचे आणि अजित पवार गटाचे दोन्ही कार्यकर्ते येथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुरुवातीला आपण अजित पवार गटाकडे जाऊ। काय सांगाल, पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याशी लढाई होत आहे? हे सत्य आहे की काका विरुद्ध पुतण्या ही लढाई होत आहे, परंतु पाठीमागच ज्यावेळेस दादांनी ताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उभा केलं त्यावेळेसच दादांचे बंधू काय म्हणले की बाबा दादांनी ताईंना उभा नव्हतं करायला पाहिजे, त्यामुळे आम्ही तिकडं प्रचार करतो। वहिनींना उभा नव्हतं करायला पाहिजे ताईंच्या विरोधात, त्यामुळे आम्ही तिकडं प्रचार करतो। मग आता त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटलं होतं, तर दादांनी नंतर त्याची खंत पण व्यक्त केली। मग आता बाप्पूंनी वेगळं काय केलं, मुलाला उभं राहून तेच केलं ना। मग जी दादांची चूक वाटत होती लोकसभेला की वहिनींना उभा नव्हतं करायला पाहिजे, मग आता तीच त्यांनी पण चूक केली ना पुतण्याला उभा करून। त्यामुळं आणि जरी ठीक आहे लोकशाही आहे, ज्याला त्याला उभा राहायचा अधिकार असतो, परंतु एक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा आहेत। कारण महाराष्ट्रात कुठं गेलं तरी ते म्हणतात आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची बारामती करतो। म्हणजे एवढं पॅटर्न बारामतीचा विकास दादांनी रुजवलेला आहे। दादांनी खंत व्यक्त केली लोकसभेला सुनेत्रा वहिनींना उभं करण्याचं, परंतु आता बाप्पूंनी युगेंद्र दादांना का उभं केलं असं ते म्हणतात। आता कसं आहे, राजकारण म्हणलं की वेळ प्रसंगी योग्य निर्णय घ्यावे लागतात। तसंच आता दादा म्हणले होते की लोकसभेला तर मी सांगितलेला उमेदवार निवडून नाही दिला तर मी आता आमदारकीला फॉर्म भरणार नाही, काही झालं तरी। मग दादांनी फॉर्म भरलाच ना। तसंच आहे, वेळ प्रसंगी योग्य निर्णय घ्यावे लागतात। आता आम्हाला योग्य उमेदवार हा युगेंद्र दादांच्या स्वरूपातच दिसला म्हणून आम्ही त्याला उभं केलं, असं आहे ना। आणि भविष्यातला बारामतीचा आमदार हा युगेंद्र दादाच असणार आहे, त्यात काही तीळ मात्र शंका नाही। भविष्यातला बारामतीचा आमदार युगेंद्र पवार असं त्यांचं काय सांगा? आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाने प्रत्येकाच्या बाजू मांडणं हा प्रत्येकाचा एक लोकशाही धर्म आहे। पण आज जो काही दादांनी केलेला विकास आहे, आज जी काय बारामती घडलेली आहे, आज बारामती मगाशी आमचे उपसरपंच म्हणले की बारामती पॅटर्न सगळीकडे राबवू, असं कोणाचंही काम नसतंय। ते दादाच आहेत आणि त्यांच्या पुढं कोणाचा टिकाव लागणार नाही। दादा गेल्या वेळेसपेक्षाही प्रचंड बहुमताने गेल्या वेळेसपेक्षाही लीड त्यांना जास्त मिळेल, ह्याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही। दादांनी प्रचंड विकास केलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच दादा निवडून येतील असं ते म्हणतात। काय कसं आहे, काका पुतण्याची लढाई नाही, हे एक औपचारिकता आहे। दादा हा विकास पुरुष आहे आणि दादांच्या विकासावरती दादांनी बारामतीचा विकास केला आहे। समोरच्या पार्टीला फक्त औपचारिकता पूरक करायची, हे राजकारण आहे। आणि आपण सर्वजण म्हणता की साहेबांमुळे दादांनी विकास केला। हे पहा, महाराष्ट्रामध्ये खूप तालुक्यामध्ये MIDC आल्या होत्या। आज बाकीच्या MIDCची काय परिस्थिती, केवळ निधी टाकून उपयोग नाही, तर निधीचा योग्य वापर होतोय का नाही हे बारकाईने बघण्याचं काम त्या लोकप्रतिनिधीचं असतं। आणि आज आदरणीय अजितदादा पवार हे प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणारा एकमेव महाराष्ट्रातील आमदार असा आहे। त्यामुळे दादा हा विकास पुरुष आहे, खऱ्या अर्थाने विकासाचा दादा अजितदादा आहे। आणि त्यामुळे अजितदादांना पर्याय नाही, समोरच्या पार्टीने आपली औपचारिकता पूर्ण केली उमेदवार द्यायची, हे आम्हाला लढाई वाटतच नाही। दादाचा विकास ह्याच दादाचा प्रचार आहे। समोरच्या पार्टीने फक्त औपचारिकता केली। बारामती म्हणलं की बारामतीची ओळख पवार साहेबाच्या नावावरून चालू होती आणि पवार साहेबांनी जे काम राज्यामध्ये आणि देशामध्ये काम केले त्याच्यावर सार्वजनिक सर्व लोकांचं लक्ष राहतं। परंतु पवारसाहेब बारामती तालुक्यामध्ये जो उमेदवार देतील ते उमेदवार बारामतीतली आम जनता, सगळी जनता ती पवारसाहेबाच्या उमेदवार कोणी बी असो, घरातला असो बाहेरचा असो, पवारसाहेब जे उमेदवार देतात त्यांना 100% म्हणण्यापेक्षा 101% त्याचा विजय घोषित केला जातो आणि ते विजय पवारसाहेबांचा आणि पवारसाहेबांच्या दिलेल्या उमेदवाराचा विजय आहे। पवारसाहेब जो उमेदवार देतील त्यांचा विजय होतो असं त्यांचं मग काय सांगाल तुम्ही? पवारसाहेबच म्हणत होते की आता माझ्यानंतर दादाच्या बारामतीचा विकास करू शकतात म्हणले। बारामतीचा असा विकास झाला आहे, मी नर्मदा मध्य प्रदेशला जातो, तिथं मयाच्या घाटावरती इतकं घाट भारी झाल्यात, तसंच आपल्या बारामतीत करा नदीवर इतकं भारी घाट केल्यात। कॅनेलवर असेल, लोकांना बसण्याची सोय केली असेल, म्युझिक लावलं असेल, MIDCची इतकी सुधारणा केली तर ते दादामुळेच झाले। नक्कीच दादांमुळे मोठ्या प्रमाणात विकास झालेला सांगतायत। काय सांगाल, काटेवाडीची अशी पवार कुटुंबियांची काटेवाडी ओळखली जाते, पण अशी वेगळी ओळख काय आहे काटेवाडीची वेगळी ओळख म्हणजे इथे केलेले सुनेत्रा वहिनींनी काम आहे, ज्याच्यामध्ये स्वच्छ सुंदर हरित काटेवाडी केली। आम्हाला राष्ट्रीय पातळीवरचे खूप सारे पुरस्कार मिळाले आणि हे एक विकासाचं मॉडेल पूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी काटेवाडी झालं।
तसंच मॉडेल आता बारामती होतंय आणि बारामतीची जनता सुज्ञ आहे, ती विकासाच्या पाठीमागेच राहील आणि ती अजितदादांच्या पाठीमागेच राहील, हा मला पूर्ण ठाम विश्वास आहे. बारामतीची जनता ही विकासाच्या पाठीमागेच उभी राहील आणि जनता ही सुज्ञ आहे असं सांगता येते. काय सांगाल, कशा पद्धतीने बारामतीचा विकास होण्याला कारणीभूत म्हणजे खरं तर हा बारामती तालुक्यातनं जी निराडावा कालवा गेला आहे तो इंग्रजांच्या काळात गेला. इंग्रजांच्या काळात निराडावा कालवा गेला, त्या कालव्याच्या आधारित इथं बागायत शेती उत्पन्न सूत्र तयार झालं आणि तिथं ह्या बारामती तालुक्यात कारखाने झाले. 2 सहकारी कारखाने आणि एक अर्धा सहकारी असे 3 सहकारी साखर कारखाने ह्या कारखान्यात साखरपट्टा झाला. ही सगळं इंग्रजांच्या काळात झालं. आणि सहकारी साखर कारखाने सभासदांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांनी गोरगोरब शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा छत्रपती जाचकांनी आणि निंबाळकर यांनी चोपड्यांनी ती कारखाना काढला आहे. घोलप जाचक त्यांनी, माळेगाव तावरे शेंबेकरांनी काढला, सोमेश्वर कारखान्यांनी काढला. नंतर ही कारखाना ताब्यात घ्यायचं काम पवार फॅमिलीने केलं, पण कारखाना ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काढलं. ते जेव्हा हा बारामतीचा विकासाला सुरुवात झाली. नंतर हे पवार फॅमिलीचं त्यात योगदान आहे. कारखाना आणणं, MIDC काढणं, शाळा काढणं हे पवारांचं योगदान आहे. पण त्याच्यामागं मूळ कारण शरद पवार आहेत. शरद पवारांनी अजितदादांना लहानाचं मोठं करून मोठं केलं, त्यांना ज्ञान शिकवलं, त्या क्षेत्रात उतरावलं. नंतर दादा मोठे झाले. दादांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पण अलीकडच्या काळात दादांची संगत चुकली. जो पक्ष लबाडात लबाड पक्ष आहे, जो लबाड पक्ष आहे, जो आयुष्यभर खोटं बोलत आलाय, दुसऱ्या पार्टीला संपवत आलाय, त्या पक्षाच्या बोटाला दादानी धरलं. हेच दादा 2 वर्षापूर्वी दादा काय म्हणत होते, 800चा 600चा 400चा गॅस 1200ला झाला, घ्या कमळाबाई. 50चं पेट्रोल 100ला झालं, घ्या कमळाबाई. आता कमळाबाई चांगली दिसायला लागली. दादांनी भाजपाशी जवळीक केली असं सांगतायत. काय सांगाल या? आता जे बोलले ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत, तर त्यांनी तर मग आता इतकं गाण बोलतं तर 25 वर्ष ते त्यांच्याबरोबर होते, 30-35 वर्ष त्यांच्याबरोबरच होते ना. मग आता दादा गेले की ते भाजप वाईट आहे आणि आपण 30 वर्ष असलं की भाजप वाईट नाही, मग ते चांगलं. असा दुटोप्पीपणा नाही चालणार. त्यामुळं तुम्ही इथं MIDCतलं तुम्ही क्राईम फ्री वातावरण पहा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पहा, तुमच्या बाजारपेठेतलं बारामतीचं पहा, परराज्यातले सुद्धा कापडाचा व्यापार आहे, तुमचे स्वीट होमवाले बरेचसे लोक आहेत, इतके अतिशय ते म्हणजे गुन्ह्यागोविंदाने राहतात. तिथं कसली भीती नाही, कसलं क्राईम नाही, पूर्ण लक्ष दादांचं. त्या किरकोळ काही घटना झाली की लगेच दादांनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही योजना पण लगेच सुरू केली, एका कॉलवर सगळं बोलव. म्हणजे एवढं सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एवढं सगळं दादा लक्ष देऊन असतात आणि विकासाच्या जोरावरती दादा 100% निवडून येणार. विकास कायमच हा मुद्दा मांडला जातोय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून. काय सांगाल? बारामतीचा विकास झाला. लोकसभेला बारामती तालुक्याने 48,000चं लीड दिलं. 48,000चं लीड बारामती तालुक्याने एकट्याने दिलं. विकास झालायच तर मग एवढं लीड कसं पडलं? एवढं विरोधात त्यांच्या मतदान गेलंच कसं? विकास वगैरे काय नाही, ठराविक 10-5 लोकांचा विकास झालेला आहे. आज बारामतीपासून MIDC पर्यंत जायचं जर रस्ता बघितला तर रस्ता छोटा झाला आणि फुटपाथ मोठं झालंय. ह्याला विकास म्हणायचं का? नाही ना. लोकांना काय पाहिजे तिथपर्यंत पोचा तुम्ही, तळागाळाला पोचा तुम्ही. शेतकऱ्यांपर्यंत कोण येत आहे? दादाची कुठली यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत येते? ठराविक 10-5 लोक सोडली ना तर कोणापर्यंत यंत्रणा दादांची येत नाही. विकास झालाय पण 48 विकासाचं बोलाल तर आम्ही ह्या विकास मानत नाही. मोठे मोठे इमारती बांधणं, डांबरीकरण करणं. आज शेतकऱ्यांकडे बघा ना तुम्ही, बारामतीचं अर्थकारण 80% शेतकऱ्यांवर चाललंय. ऊसावर बोला, द्राक्षावर बोला, बागायतीवर बोला, कांद्याच्या भावावर बोला. ह्या गोष्टी कोण बघणार आहे? दादाच बघणार ना. आमदार होते ना ते, एवढे वर्ष उपमुख्यमंत्री होते ना. आता एवढे डांबरी गुळगुळीत केलेत की आम्ही काय त्याच्यावर बहालं घेऊन पळायचं का उद्या तरुण पिढीने? जर उत्पन्न नाही आम्हाला मिळलं तर 20% लोक जातात MIDCत कामाला. बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांवर पण बोला ना तुम्ही. काही प्रश्न प्रलंबित आहेत असं सांगतायत. काय सांगाल? काय म्हणताय? काही प्रश्न प्रलंबित असं ते सांगतायत, दादांचे काही विकासाचे प्रलंबित. नाही प्रश्न तर काही शिल्लक राहिले नाहीत. बघा तुम्ही सुद्धा या डोळ्यांनी पाहताय की बारामतीत दादांनी एवढ्या योजना आणल्या. तर म्हणजे आता लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली, सगळ्यांना पैसे 7,500 रुपये वन टाईम मिळाले गत काय जणांना मिळाले. तर परत तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं 7.5 HP पर्यंत लाईट बिल माफ केलं आहे. एवढा मोठा निधी येतोय, एवढं मोठं काम चालू आहे. शेवटी विरोधकांचं कसं हो, त्यांचं काम आहे ते विरोधात बोलायचं, त्यांची भूमिका आहे, त्यांना ते पार पाडावं लागणार आहे. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर विरोधकांकडं मुद्दाच नाही आहे विकासाचा. हा मुद्दा कोणाकडे आहे? विकासाचा. 100% इकडं विकास आहे. मग त्यांना काहीतरी साहेबांचं नाव घ्यायचं. आज शरद पवार साहेब आपले दैवत आहेत आणि साहेबांचं नाव घ्यायचं आणि एवढंच हे करायचं. शेवटी दादा बी दैवतच मानतात, आम्ही बी साहेबांना दैवतच मानतो. पण ज्यावेळेस विकासाच्या गोष्टीत ना ह्या विरोधकांकडे अजिबातच नाहीत हो. त्यांना कुठला तरी मुद्दा घ्यायलाच पाहिजे ना. शेवटी आज राजकारणात
उभा आहे एकमेकांच्या, त्यामुळे त्यांना काहीतरी मुद्दा पाहिजेतच. पण हे विरोधक विकासाचा मुद्दा घेऊ शकत नाही, कारण त्यांना चॅलेंजच नाही विकासाला. एवढं दादाचं मोठं काम. विकासाचा मुद्दा कोणताही नाही, त्यामुळे विरोधक नुसतं आरोप करतायत असं हे मत मांडतायत. काय सांगाल तुम्ही? विकास म्हणतात ही, त्या नदीत फुटपाथ बांधले, किती पैसे गेले त्याला? त्याच्यापेक्षा त्या नदीत 10 किलोमीटरवर एक बंधारा बांधला असता तर शेतकरी जगला असता ना. तो विकास आहे का? शेतकऱ्यांसाठी काय केलं? ते नदीत त्या फुटपाथला जे पैसे घालवले आहेत त्यात बंधारा झाला नसते का? गोरगरीब शेतकरी जगली नसती का? हे विकास. शेतकरी काटेवाडीत विकास झाला. काटेवाडीत काय विकास झालाय सांगा तुम्ही? तुम्हाला डोळ्यांनी बघायचा का काटेवाडीत? काटेवाडीत मोठ्या प्रमाणात विकास झाला. काटेवाडी काय सांगा? हे म्हणतात नदीवर बंधारा बांधायचं, हे करायचं. आता मला सांगा, बारामती एक नंबरचं तालुका आहे. एक नंबर उत्पन्नाला महाराष्ट्रात एक नंबरचा तालुका असेल तर बारामती तालुका. इथं 80-90% उत्पन्न ऊसाचं काढतात. द्राक्षाच्या बागा काटेवाडीत जास्त आहेत. ही कोणामुळं झालं? कॅनेल इंग्रजांच्या सरकारमध्ये झाला जरी असला तर कॅनेलला पाणी जे सुटतं ते केवळ दादामुळं पाणी सुटतं. आणि खरा बारामतीचा विकास झाला असेल तर ते दादामुळंच. आणि हे म्हणतात नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये हे गेले म्हणून चूक झाली. नरेंद्र मोदीजी बाहेर राज्यातसुद्धा देशातसुद्धा त्यांच्या भाषणाला टाळ्याचा कडकडाट होतो. आज देशाचं संरक्षण असेल तर त्या नरेंद्र मोदी मुळंच असेल. आज कोरोनाची साथ येऊन गेली, लसी काढल्या नरेंद्र मोदी साहेबांनी. मला सांगा, लसी काढल्यानंतर आपला आज भारत देश जिवंत आहे. थोडी ठराविक बोटा मोजणे इतकी गेली असतील, पण काय देशातली राज्य बरखास्त झाल्यात, ती त्यांना वाचवता आली नाहीत. फक्त केवळ नरेंद्र मोदी साहेबांनी हे देश वाचवला आहे. आणि कोरोनापासून आज नुसतं आमची बाया कुपनावर जातात, रेशनवर जातात, अंगठा देतात आणि माल मोफत घेऊन येतात. ही कुठनं? नरेंद्र मोदी साहेबांवर. आज मी छोटा शेतकरी आहे. आज 2000 रुपये आम्हाला 2-3 महिन्याला येतात. वर्षाचं 10-12 हजार रुपये आम्हाला मिळतात. राज्य सरकारला बी त्यांनी स्कीम चालू केली. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्याच्यासारखा सरकारात महाराष्ट्रात कुणीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्या सरकार महायुतीला कुणी नावच ठेवू शकत नाही. आणि एकच असा कोहिनूर हिरा आहे ते म्हणजे अजितदादा आहे. अजितदादासारखा विकास कुणीच बारामतीत करू शकत नाही. लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक योजना, ज्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, कितपत शेतकऱ्यांना? वीज बिल माफीमुळे शेतकरी जाग्यावर आहे, नाही तर कंबरडं मोडलं असतं. 1.5 लाख 1 लाख रुपयाचं वीज बिल माफी झालेले आहे. सामान्य शेतकऱ्याला पैसे नसतात लाईट बिल भरायला, त्याच्यामुळे वीज बिलाचा फायदा आहे. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेमुळे दिपाळीच्या तोंडावर लोकांना पैसे आले ना. तुम्ही इतक्या दिवस सत्तेत आहात, यापूर्वीसुद्धा एवढे पैसे आले नव्हते. दादांच्या नियोजनामुळे एवढे पैसे शेतकऱ्यांच्या घरामध्ये, सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये आलेले. दुसरा विकास म्हणजे तालुक्यातली सगळ्या संस्था, मार्केट कमिटी बघा, दुनियात कुठं नाही एवढी तालुक्याची मार्केट कमिटी आहे. जिल्हा बँक बघा, पुणे जिल्हा बँक किंवा बारामती सहकारी बँक, दूध संघ, सगळ्या संस्था व्यवस्थितपणे आहेत. कारखाने बघा, दादांच्या नेतृत्वाखालीच कारखाने आहेत. त्यांची परिस्थिती बघा, त्यांचे भाव बघा राज्यामध्ये. ह्याच्यापेक्षा विकास अजून कसला पाहिजे तुम्हाला? काय? माझं नाव संतोष देवकदे. या जिरोचं बिल हे अजित पवारामुळे फक्त होऊ शकतं. काय तुम्ही बघा, हे जिरोचं बिल आहे, तुम्हाला सांगतो 1,85,000 रुपये माफ. एकंदरीत वीज माफ असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, मोठ्या प्रमाणात महिला असतील किंवा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. काय? वन टाइम पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती. ती की देशात रेकॉर्ड आहे. आज कुणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी केलेली नाही. राहिला विषय लाडक्या बहिणीचा, कोण खिशातलं पैसे देत नाही. हे आमचंच पैसे येतात, आम्ही टॅक्स भरतो, ती तिजोरीत जमा होतात, तीच आम्हाला येतात. आणि ह्यांची मदत करण्याची पद्धत अशी, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो मी. आमच्यासारखी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली लोक, आम्ही स्वाभिमानाने चालतोय, शेती करून जगतोय. त्याचं काय करतात, ही त्याचा पाय मोडतात. काय युतीवाली त्याचा पाय मोडतात. आणि त्या शेतकऱ्याबद्दल लय कळवळ आहे, लय बातमीत आहे, लय प्रेम आहे असं दाखवायसाठी तीच कुबड्या आणून देतात. पण आम्ही स्वाभिमानाने चालतोय. दादांनी विकास केला असं सर्व दादांच्या कामाबद्दल आम्हाला शंका नाही, पण दादांची काम करण्याची पद्धत तळागाळापर्यंत पोहोचत नाही. आता विकासाचं तुम्ही बोलताय, सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती करा तुलना, तुम्ही जाऊन चेक करा काय विषय येते. आम्ही दरवर्षी, आता चालू वर्षी आम्ही 700 रुपये टनाला कमी घेतला, 100 टनाला आम्ही 70,000 कमी घेतलं. नुसतं प्रॉफिट म्हणतोय, खर्च त्यातला ती आमचा व्हायचा आहे ती झालाय.
ह्याला कोण जबाबदार? अजितदादा ह्या पालखीवाट्यावर बसून बोलले होते की मला बघून मतं द्या तुम्ही, आम्ही दिली मतं त्या काळात. आज काय कंडिशन आहे? अजितदादा सोमेश्वरच्या जाहीर सभेत सांगतात मला दोन्ही कारखान्यात विचारा, मला छत्रपती विचारू. कोणाला विचारायचं? अहो, विरोधी गटाचे हास्यास्पद बोलतात. छत्रपती सहकारी साखर कारखाना FRP दिलेले, तुम्ही ज्यांना आता प्रवेश दिला ना इंदापूरचे 2200 आणि 2300 रुपये दिल्या, ती लोक तुम्हाला चालतात. छत्रपती सहकारी साखर कारखाने FRP दिलेली आहे. FRP एक रकमी पुरी केलेली आहे. हा, आणि ज्या लोकांनी तुम्हाला 2200 2300 ती चालतं तुम्हाला, FRP पुरी केलेली आहे. छत्रपतीची FRP पुरी झालेली आहे. आणि विकास कामाच्या बाबतीत जर बोलाल, विकास कामाच्या बाबतीत जर बोलाल तर ह्या विरोधकांना जशी कावेळ झालेली पिवळं दिसतं, काय वेळ झालेली पिवळं दिसतं, तसं यांना दादा विरोधकांना 3000 दिलेलं यांना चालना ना, त्याचं वाईट म्हणताय. 2200 दिलेत हर्षवर्धनने आता दोन्ही कारखान्याला. 10 महिन्याचा पगार नाही, 10 महिन्याचा पगार. आत्ता जो ग्रामस्थांनी काही प्रमुखांनी ज्या प्रमुखांनी आता दराच्या संदर्भात जो काही मुद्दा उपस्थित केला, माळेगाव आणि सोमेश्वरचं ज्या पद्धतीने उदाहरण दिले जातात, तर तुम्ही एक प्रामुख्याने आधी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की ज्या कारखान्याचे दर चांगले मिळत आहेत त्या कारखान्याची रिकव्हरी आज 12+ आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्या शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 434 व्हरायटीच्या नावाखाली 62-175 व्हरायटीची लागवड केली, ती मोठ्या प्रमाणात त्याची रिकव्हरीमुळे घसरण झाली. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कार्यक्षेत्रातला जो 2.5 लाख टन शेतकरी दरवर्षी ऊस बाहेर घालतायत, तो चांगल्या प्रतीचा ऊस बाहेर जातोय. आणि चांगल्या प्रतीचा ऊस जर बाहेर गेला तर निश्चितचपणे राहिलेला गाळ आपल्याला गाळावा लागतो आणि त्याचा फटका सगळ्या सभासदांना बसतं. म्हणजे जे शेतकरी आज आपल्या हक्काचा कारखाना सोडून बाहेर ऊस घातलं तर शेवट क्रशिंग कमी झालं की प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आहे. आणि प्रोडक्शन कॉस्ट वाढले की इकडं तुमच्या FRP किंवा तुमच्या भावावरती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी नुसता बाबा कारखान्याचा दर कमी मिळतो हे न विचार करता त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. बारामतीचा विकास तर राज्यात प्रसिद्ध आहे. एकंदरीत विकासाला तुम्ही देखील दुजोरा देत आहात. कशा पद्धतीने ही प्रमुख आता जी लोकसभेनंतरची ही लढाई होती, कोणते मुद्दे असतील, कशा पद्धतीने? नाही, आम्हाला फक्त महागाईच्या विरोधात आत्ता बोलायचं आहे. आणि महागाई झाल्यामुळे विकास आमचा थांबलेला आहे. महागाई इतक्यात मोठ्या प्रमाणात झाली की विकास होत नाही. आणि आत्ता जे बंधू म्हणले आमचे की ते माळेगाव इंदापूरला तुम्ही प्रवेश घेतला कारखान्याचं, हे ते आमचा ऊसाचा आणि त्या कारखान्याचा काडी मात्र संबंध नाही. आम्ही जन्मजात आमचा ऊस ह्या छत्रपती कारखान्यालाच जातोय. आणि ज्या कारखान्याला ऊस जातोय त्याच आम्ही कारखान्याला विचारणार. इंदापूरला जाऊन आमची काही विचारायची कारण आहे की तुम्ही रेट का कमी देताय? ते रेट देताल नाही तर तिथं दळ झाला त्यांचा. आम्हाला काय देणं घेणं त्याचं? आम्हाला रेट मिळालं पाहिजे. ते देताय का तुम्ही? नाही देत. मग कोणाला विचारायचं? दादा म्हणतात आम्हाला विचारू नका. कोणाला विचारायचं? 15 लाख तोटा माझा या 8 वर्षात छत्रपतीला ऊस घालून झालेला आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? हिथं बसला एक मिनिट सर, एक मिनिट. हिथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारायचं. खाजगीत विचारा नाही तर कसंही विचारा तुम्ही. प्रत्येक शेतकऱ्याने वर्षाला कमीत कमी 2-4 लाख. महागाई वाढली हा हास्यास्पद मुद्दा आहे. जणू काय काँग्रेसच्या काळामध्ये 1 रुपया पेट्रोल होतं, ते आतापर्यंत 1 रुपयाच राहिले का? काय काँग्रेसच्या काळामध्ये महागाई वाढली नाही का? हे पहा, महागाईचा मुद्दा हा फक्त जर दुसरं काही घावलं नाही ना तर ते महागाईच्या मुद्द्यावर आपटायचं. असं काँग्रेसच्या काळामध्ये 1 रुपया पेट्रोल होतं, 1 रुपया अजून राहिले का? महागाईच्या मुद्दे पेट्रोल वाढलं का नाही? महागाईच्या मुद्दे इतर रेट वाढले का नाही? हे पहा, ज्या वेळेस इतरांना बाकीचा मुद्दा सापडत नाही ना, बाकीचे मुद्दे, त्यावेळेस महागाईवर यायचं. कुठलं सरकार असेल की ज्या काळामध्ये महागाई वाढली नाही? महागाई आंतरराष्ट्रीय मुद्दा असतो. आंतरराष्ट्रीय मागणी आणि पुरवठा ह्याच्यावर अवलंबून असतं. हे सांगतात की महागाई वाढली. काढावर पाठीमागचं रेकॉर्ड. कुठली लोकसभेची परिस्थिती? हां, हे बघा, लोकसभेची परिस्थिती ही वेगळी होती. आता विधानसभेला वेगळी, विकासाच्या मुद्द्यावरती. लोकसभेला तुम्ही म्हणता की 49,000 लीड पडलं. हे पहा, इथून पाठीमागं बारामती तालुक्याने पवार कुटुंब म्हणून प्रेम केलेलं आहे. हे विभक्त झाल्यानंतर काही ज्येष्ठ बुजुर्ग असतील त्यांना ह्या गोष्टीचं खूप दुःख झालं, त्यातनं काही गोष्टी घडलेल्या असतील. पण आज तेच लोक सांगतात की विधानसभा हा विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे आणि ते अजितदादाच्या बाजूनेच लढली जाणार आहे. अजितदादांच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे. काय सांगाल काका? हे पहा, आता अनेक विचारावर अनेक वादविवाद झाले. परिस्थितीनुसार प्रत्येकजण बदलत असतो आणि बदललेल्या परिस्थितीनुसार वातावरण, लोक बदलत असतात. जे काय आता आमचे सहकारी काय मुद्दे उपस्थित करतात, काय प्रश्न निर्माण करतात, हे साहजिक आहे. परिस्थितीनुसार त्यांच्यावर काय अन्याय झाला असेल, त्यांचं काही नुकसान झालं असेल, मान्य आहे, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परंतु
या सगळ्या परिवर्तनाला, या सगळ्या विकासाला, इथं घडणाऱ्या सगळ्या बदलाला ही पवार फॅमिली जबाबदार आहे. पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांच्याबद्दल नितांत आदर सगळ्याला आहे. अगदी ते बसलेत त्यांना बी आहे, आम्ही बसलो आहे आम्हाला बी आहे. परंतु कर्म करताना जर एखाद्याला संधी मिळाली, हे त्या व्यक्तीचं काम असतं. दादाला पवार कुटुंबियांच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये दादांना जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं दादांनी करून दाखवलं. गेल्या 30 वर्षामध्ये एक कर्तबगार नेता, एक प्रगतशील नेता, एक विकसनशील नेता, एक लोकप्रिय नेता म्हणून जे काय कामं दादांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये उभा केली आणि ती करत असताना वैयक्तिक आता माझी अनेक कामं नाहीत झाली, परंतु योगेंद्र पवार देखील गेल्या 1-1.5 वर्षापासून गावागावात फिरत आहेत, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पहा, त्यांच्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पवार फॅमिली मला तुलना तर अजिबातच करायची नाही. मी फक्त दादांच्याबद्दल एकच बोलू शकतो की दादांच्या सारखा कर्तृत्ववान नेता या ही लढाई एकतर्फी होईल असं म्हणायचं आपलं. एकतर्फीच असणार आहे, ह्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि तुम्हाला ह्या निकालानंतर ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. मीच नाही, ऑल इंडियातला मीडिया असेल, महाराष्ट्रातला मीडिया असेल, पत्रकार असतील, विचारवंत असतील, ह्या सगळ्यांना ह्या सगळ्याचं उत्तर तुम्हाला नंतर आपोआप मिळणार आहे. कारण दादा म्हणजे एक चांगला माणूस आहे, प्रगतशील, कर्तबगार आणि सगळीकडं अगदी तळागाळापासून सर्वांच्यापर्यंत ध्यान देऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून स्वतः राबून स्वतः कष्ट करून लोकांच्यापर्यंत हा विकास नेणं आणि वैयक्तिक विकासापेक्षा सार्वजनिक विकासाकडं लक्ष देणं हे दादांचं आद्य कर्तव्य. आणि त्याच्यामुळं दादांच्या बाबतीत प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आदराची भावना आहे. आणि आता किती जरी आमच्या सहकारी काय वेगळं बोलत असतील तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो ती पण सुद्धा दादांनाच मतदान करणार आहेत, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. काय सांगतायत काका की दादांनाच मतदान करणार आहेत? 100% दादाला मतदान करणार नाहीत. कारण आत्ताच्या परिस्थितीत विकास म्हणतात नाही, स्वतः MIDC सगळ्या जावा, इथं बारामती नजीक जवळ इथं मॅकडॉल कंपनी, सगळे लेबर कॉन्ट्रॅक्टवर काम आहे, 300-400 रुपये हजेरी आजची परिस्थिती. मग विकास कोणाचा झाला? लेबर परमनंट कोणाला केलं ह्यांनी? हे नुसते म्हणतात आम्ही विकास करतो. आता ते दिवशी म्हणले मी कंपनी मोठी आणणार आहे MIDC. कुठे कंपनी? लेबर कॉन्ट्रॅक्टवर काम लावायला. शेवटच्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये, मंत्रिमंडळाची शेवटची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जंक्शनला शेती महामंडळाची 600 एकर जमीन का काहीतरी MIDCसाठी ताब्यात घेतली. मंत्रिमंडळात ठराव झाला. तसाच ठराव शेवटच्या मंत्रिमंडळात त्या बारामतीला जी ड्राय बाग आहे 22-23 गावं, त्या गावात नवीन योजना आणली असती. नदीजोड प्रकल्प जसा देशात झाला तसा राज्यात बारामतीचा आपण नदीजोड प्रकल्प, एकंदरीत नदीजोड प्रकल्प होण्याची मागणी होत आहे. काय सांगा? 100% त्यांची मागणी बरोबर आहे. आणि 1050 कोटी रुपये अजितदादांनी निरा नदीवरून इकडून उचलायला आणि करा नदीवरून पाणी उचलायला त्या ड्राय एरियासाठी केलेले आहेत. त्यांनी माहिती घ्यावी. 1050 कोटी रुपये अजितदादांनी दिलेले आहेत. आणि हे फक्त दादाच बदलू शकतात, दादाच करू शकतात. मग इथून मागं मग हे सांगतात त्या पक्षाचे त्यांनी लोकांनी का केलं नाही आतापर्यंत? दादांनी तरी ती मानसिकता दाखवली आणि दादांनी 1050 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्या योजनेसाठी. एकंदरीतच काठेवाडीतील नागरिकांच्या ज्या पवार कुटुंबीय आहे यावरती अत्यंत निर्वात प्रेम आहे आणि एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया यावेळी दोन्ही बाजूने मांडल्या जात आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळातच एका बाजूने विकासाचा मुद्दा मांडला जातोय तर अनेक दिवसांपासून विकास हा बारामतीत होत आहे असं देखील दुसऱ्या बाजूने सांगितलं जात आहे. आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीची निवडणूक होती हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काका विरुद्ध पुतण्या ही बारामतीत आता येणाऱ्या काळात लढाई होणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.